morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and here is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours duty. रचना kitchen मध्ये normal routine चालू झालं आहे. टिफिन रेडी करत आहे. नायसा झोपली आहे कारण नायसाला सुट्टी आहे. Christmas vacations are on. आणि yes, पुढे आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. So please stay tuned and yes, be happy, keep smiling and live, laugh and love. Good morning. Good morning. Breakfast ready. Tiffin ready. Thank you. चलो काळजी घे. टाइम मिळाला तर थोडासा आराम कर. Last duty of the year. वर्षाची शेवटची ड्युटी 24 hours. चल. हाय. सो वाजले आहेत 11. नायसा सुद्धा उठली. तिला फटाफट रेडी केलं, दूध वगैरे प्यायली आणि आता ती अभ्यासाला बसली. मी तिला सांगितलं की मी येण्याच्या आधी 2 पेज तुझे व्हायला पाहिजेत. हँडरायटिंग आता तिची बऱ्यापैकी छान आहे, म्हणजे व्यवस्थित ती लेटर्स काढते. म्हणून मग मी आल्यावर चेक करेल, जर काही चुकीचं असेल तर मग ते मी परत तिला इरेज करून परत लिहायला सांगेल. सो आज व्लॉग लेट गेलाय, लाईक 11:15 वाजता. कारण सनी गेल्यानंतर व्हिडिओ एडिट करता करताच मला झोप लागली. हार्डली 1 तास रात्री झोप मिळाली आहे, म्हणून अर्धा तास थोडीशी झोप काढली. आणि मग नंतर एडिट करायला थोडाफार टाईम लागतोच, पण ठीक आहे, कधी कधी होतं असं. सो आज नायसाच्या फ्रेंडचं बर्थडे आहे आणि तिच्या फ्रेंडसाठी मला गिफ्टसुद्धा घ्यायला जायचं आहे. चलेगा, ज्वेलरी वाला भी चलेगा, ये वाला भी ऑप्शन अच्छा है. देखिए फिर अपना मंडाला आर्ट की जो आता है ना अपना वो ये वाला कैनवास वाले, हाँ वुडन वाले, वो वाला भी कर सकते हैं. अच्छा, उसमें जंगल है, मंडाला है, जंगल है, बहुत सारा आइटम आएगा, अलग पेंटिंग आएगा पूरा. वर्ली आर्ट है, शेल आर्ट, वर्ली आर्ट और ट्रेडिशनल. ये वाला ही दीजिए. ये वाला पैक करो. हाँ गिफ्ट. नायसाची एक्साइटमेंट बघा. सो मी जर बाहेर गेलेली. काय काय केलं तू? होमवर्क केलंस? दाखव, शो मी होमवर्क केला की नाही. नायसाला मी 2 लेटर्स एस पण केला. एसच सांगितलं का मी? नको. ई राहिलाय. झालंय, राहिलंय आणि क राहिले. बस 3च गोष्टी राहिल्यात, बाकी देन युअर होमवर्क इज डन. टुमॉरो देर इज नो स्कूल. टुमॉरो इज ऑल्सो हॉलिडे. आणि बाबांनी तुला एवढे क्रिसमस गिफ्ट दिले, कुठे ठेवले तू? बाबांनी दिले तुला. हा दिवा. आईकडनं पण पाहिजे का सांता गिफ्ट? पाहिजे. पण ती डॉल आहे का पर्स आहे? आणि तू काय केले हे बेडशीटचं असं? नायसासाठी गिफ्ट आहे. हो, हे समाद्रितासाठी गिफ्ट आहे आणि हे आहे नायसासाठी. ई भाई बाबा, थांब, तू कवर कसा पण नको काढू. थांब, मी काढते. एवढा चांगली बाई फाडला नाही ते. फाड आता काय. अगो बाई काय आवडलंय बघा तिला.
म्हणजे हे सोडून काहीतरी भलतच. ओ माय गॉड, काय गॉड, हे नाही आवडलं तुला? पैशाची स्टोरीच वेगळी आहे. घालून दाखव मला कशी दिसते, दाखव बॅग. आणि ते मुद्दामून ठेव आतमध्ये, नाही तर ते खराब होणार दाबून. ते ठेव ती पिशवी आतमध्ये. ये चल, तिच्यासाठी ना मी ते घेतलंय, शेल्स मेकिंग. शेल्स असतात ना, आपण बीच वर आपल्याला शेल्स मिळतात. हा तेच, त्याच्यात खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत. तिला ते थोडंसं DIY करायला आणलंय. कशाला? तू तिथे जाऊन तिला बोलू नको, समाद्रिता उघड उघड असं बोलायचं नाही. ती गिफ्ट दिल्यानंतर उघडलं तिने स्वतःने तर ठीक आहे, तू तिला सांगायचं नाही की समाद्रिता उघड, ठीक आहे? आणि आई तुला सोडून येणार आहे तिथे, आई थांबणार नाहीये बर्थडेला, फक्त तुलाच बोलवले. भाई एन्जॉय. बाप्पा एक्साइटमेंट बघा तिच्या तोंडावरची. हा, मग तिची मम्मा फोन करेल आणि मग मी तुला घ्यायला येईल. त्याच्यासाठी यू हॅव टू स्लीप अर्ली. संपता शट्टाबद्दी वेळाशाय दीपक ज्योती नमस्तुरे दिवा दिवा दीपक्का कांदी कुंद होतिया देवाला पाहून नमस्कार घरात बिया बाहेर बाहेरच मग घरात करता समुदायाशी लागून ओम भू भुवस्वा तसे तुरेन्याम फरगोडेन सरीमणी नियोना प्रचोना. सो वाजले आहेत संध्याकाळचे 6:30 आणि नायसा मस्त रेडी झाली आहे, चालली आहे तिच्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला. गिफ्ट घे तिचं. मी घेते, चल नंतर दे तिच्या महात. हा ब्युटिफुल ड्रेस फाल्गुनीने नायसाला दिलाय, छान आहे ना. सो आज क्रिसमस सुद्धा आहे म्हणून मग तिला मी रेडच घातलाय. सो नायसाला ड्रॉप केलं आणि मी घरीच चाललेली. तेवढ्यात मला आठवलं की उन्नतीशी खूप दिवस मी बोलले नाही, म्हणून उन्नतीला फोन केलं. सो उन्नती आली आहे मस्त एक छोटंसं शॉर्ट वेकेशनवरनं आणि फ्री आहे ती आज, बिकॉज आज 25th आहे. तिच्या जॉबमुळे मला टाइमच नव्हतं मिळत, कारण तिचं जॉब टायमिंग्स खूप वेगळे आहेत. सो फायनली आज मी तिला भेटते. तू कुठेस एवढे दिवस? काय वाटतं तुला? मी काय करू, माझी सेकंड शिफ्ट आहे इथे. लोक बोलत जाऊ, तू येत नाही. चाली चाली मस्त चालायला लागलंय. आम्ही धावतो, जीव काढतो. हो, तू त्रास देतो खूप. आणि आज तू जरा त्रास देतो जास्त दिवस. आज 3 जनरेशन आहेत फ्रेम मध्ये. 3 नाही, 4 जनरेशन. जनरेशनला काय बोलतात? पिढी. 4 पिढी आहेत ना आजी. तुम्ही पहिल्या, मग तुमची सून, मग तुमची नातसून आणि हे छोटस. आजी कसले गोड आहेत पण. आजी टाइमपास एकदम. आजी आता तुम्ही पण येणार टीव्हीवर. आजीला सवय आहे. आजी त्यांच्या काकांच्या ह्याच्या ब्लॉग मध्ये फेमस आहे. हो का? तू काय चाललंय? डिस्को बघते काय? ए हेला बोलो ना, इथे येतच नाही. अरे आज म्हटलं हे बघ आईस्क्रीम. ये लवकर लवकर, रन. काय आम्ही सगळे असे जरा असं स्लीपी मोड मध्ये आहोत. ते घटना म्हणते तसं होणार. एक दिवस त्याला चेंज आहे ना. कोण? हा ना, ठीक आहे, ते नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. घे बाबू, झोपलो कंटाळून. घे ना, घे लवकर घे. एक घेऊन ये त्याला. ती घेऊन ये. आला 2 मिनिटं चिल्लायचं. पाहुणे नेली ना का तू जरा चेंज होतो. काय आईस्क्रीम. वाव, खाय. हे बघ दीदीच्या टायगर आहे. आता तू घेऊन टाक. घे
घे लवकर. कारण तू नाही बोलतेस मला चहा प्यायचा आहे. मग मी बोलली ना तर रस्त्यावर सगळ्या प्रॉब्लेम रचनाची गाडी बोलतो. कुठे पण भेटली रचना जाते. इवर रद्द चालली फाल्गुनी निघाली बोलली मी त्याला. भोक नाही केला रे काय एवढं बाबांना घाबरण्याचं प्लॅन मी त्याला द्यायला तेच बोलली म्हणजे बाहेरची चप्पल आपल्याला जाऊ दे. ह्याच्यात एक्साइटमेंट मी दाखवत होती. फ्रॉम सो नायसा इज बॅक फ्रॉम बर्थडे. कसं झालं बर्थडे बाबू? मज्जा आली बर्थडेला? खूप एन्जॉय केलं? नायसाचं तोंड बघा. एवढी मस्ती केली ना नायसाने तिथे. पण निघताना तरी नायसाची आहेच गडबड. नायसाला तिची खेळणी पाहिजे होती. आपल्याकडे काय खेळण्यांची कमी आहे नायसा? हा ए बाबू. नंतर थोडस मूड गेलंय. असं नाही करायचं ना बाबू. तिच्या आईने तुला काय काय दिलं मस्त मस्त. कितीतरी छानसं असं रिटर्न गिफ्ट दिलं की नाही. युजफुल आणि प्लस नायसाला जे आवडतं कोम ते पण छान दिलं ना. पिंकवालं बार्बी सारखं एवढं छान छान दिलं. क्लिप्स दिले. तू थँक्यू बोलली आंटीला. नूडल्स खाल्ले ना तू. ई असं नाही करायचं. चल चल आता काका आणि काकीचं हे ॲनिव्हर्सरी आहे. चल लवकर त्यांनी बोलवले आपल्याला. येते ना तू? चल. संध्याकाळी इंस्टाग्रामचे सगळं असं स्टेटस बघत होते तेव्हा मला कळलं की वहिनींची ॲनिव्हर्सरी आहे. म्हणजे स्वप्नाली वहिनी आणि म्हात्रे दादांची ॲनिव्हर्सरी आहे. सो मी संध्याकाळी असंच गेली. बेल वाजवलं. मला एक्सपेक्ट नव्हतं की दादा घरी असतील पण दादा घरी होते फॉर अ चेंज. अँड दे वेर इन व्हेरी नॉर्मल क्लोथ्स. कारण कसं आहे ह्याची 10th आहे म्हणून मग त्यांनी थोडंसं घरात ना ते स्टडीवालं माहोल केलेलं आहे. सो आय थॉट की ते सेलिब्रेट वगैरे नाही करणार. पण वहिनीने मस्त केक बनवला आहे. आणि आत्ता मला ते बोलायला आले की आपण म्हणजे आम्ही सेलिब्रेट करतो. सो मी आता मग फटाफट जाते. पण मग आता असं नाही जाऊ शकत ना. सो काहीतरी गिफ्ट माझ्याकडे असतातच खूप सारे. एकतर आत्ताच मी झुडिओमध्ये जेव्हा गेलेली तेव्हा मी हा एक परफ्यूम घेऊन आलेली यांचा आहे जो हा मी दादांना गिफ्ट करते. आणि वहिनींसाठी बघते. माझ्याकडे असे खूप सारे वॉलेट्स आहेत जे नवीनच आहेत जे मी यूज पण नाही केले. सो त्यातलं मी एक त्यांना देते. ओके सो गिफ्ट्स आर रेडी. लेट्स गो. कर लावलंय आणि हा स्टँड घेऊन जायचा आहे. सो पहिले माहीत असतं तर मी पण मस्त केक घेऊन आली असती त्यांच्यासाठी दोघांसाठी. ओ माय गॉड कपल सीटिंग. माझीच वाट बघतायत वाटतं. या आई त्यांची अॅनिव्हर्सरी आहे. या केक कापतायत ते. या आई पण बघा टाइमावर आले की नाही. वहिनींनी केक बनवलाय मस्त. दाखवा. चला मार्कर आहेत. हार्ट काढायला यायला एवढंच बरोबर आला. वाव तो पण ब्ल्यू कलरचा हार्ट. या ए हा व्हाईट पाहिजे का येल्लो पाहिजे? लाईट तुला कॅमेऱ्यात कसं दिसतं? हे छान वाटतंय ना. हे बघा इकडे इकडे. हो छान ना ही लाईट छान आहे मस्त. बाबा दादा फुल कोट बीट असं वाटतं स्टुडिओ मध्ये आलोय. हा आणि इंटरव्ह्यू चालू आहे असं वाटतं. तुम्हाला कसं वाटतंय? 19 वर्ष लग्नाला पूर्ण झालेले आहेत. ते माझ्यापेक्षा स्वप्नाली चांगलं झालं. आई बसा ना बसा. ए चल ना नाहीसा ते थांबलेत बाबू. धन्यवाद आभारी आहे. चल दादा चल लवकर. हो या अॅनिव्हर्सरी कपल. थोडा फॅन स्लो करते आवाज नाही. तुझ्या ग्रुप मधला आहे तो?
बघ तुम्हाला काय पाहिजे, व्हाईट का गोल्डन? त्याच्यातून काय छान दिसतंय? त्याच्यात दोन्ही छान दिसतात. ही एकदम डीम झाली नाही. तुला फोन केल्याबद्दल आभारी आहे. मला वाटतं गोल्डन जास्त छान वाटतंय. दादा तिला पाणी दे. जास्तच डीम झाली नाही. एक घरी बनवलंय. हो हे काय आम्ही असं करतो. सेलिब्रेशन झालं. हे सेलिब्रेशन केक कापतो. माझा अवतारच आहे. नाही, चालेल. नाही चांगलं दिसतंय. धन्यवाद. नाही सा ह्याच्यावर हा? वेगळंच स्टोरी आहे. प्लम केक माझा पहिला ट्रायल आहे. कारण दादा पहिले सांगा 19 वर्ष लग्नाचे. स्वप्नाली सांग. स्वप्नाली चांगली सांगेल, खरंच सांगा. सांगा, बोला बोला. 19 वर्षापूर्वी या दिवशी सकाळी 5:30 वाजता तयार झालो होतो नवरदेव. थंडीमध्ये 11:30चं लग्न. आणि मग 11:30 यांचं गाव आमच्यापासून जवळजवळ किती 60 किलोमीटर. आणि नुसतं काय नवरा बसलाय आणि गेलाय असं नाही ना. ते गावभर फिरा, वराड असा प्रकार, नाचत नाचत. पण मग नंतर दुल्हनला बघून तर छानच वाटलं असेल ना. सगळी ते गेलं असेल जेवढं थकलेले तुम्ही. थकलेलं कुठे, उलट फ्रेश. आपल्या मेमरी आठवण आहे त्यांची. आणि फार मोठा किस्सा आहे तो, नंतर सांगेन. सध्या युट्यूब मध्ये. तुम्ही सांगा. चला वहिनी, 19 वर्ष लग्नाला 19 वर्षापूर्वी म्हणजे आमच्या गावातून यांच्या गावामध्ये 5 बस गेल्या होत्या आणि बाकीच्या प्रायव्हेट बसेस होत्या. 3,500 लोक होती. 3,500 लोक. लग्नाला 3,500. आता ज्यांना आमंत्रण दिलं ते आले असं. तर 3,500 लोक होती असं एक अंदाज आहे. लग्न खूप लोक होती. थाटा माटात तुमचं लग्न झालेलं आहे. 19 वर्ष आहे. हो हो. कॉंग्रॅच्युलेशन. नाही तुमच्या लग्नाला 19 वर्ष झाले अजून पण एकदम असं वाटतं आताच लग्न झालं. एवढे यंग वाटतात दोघेही. धन्यवाद. खरं दोघेही अजून छान वाटतात एकदम तरुण. मॅडम बसा. मी हो तुमच्या सुपुत्राला बोलवा. सम्राट. सम्राट ये बाळा. हाँ ये इकडे हो. थोड़ा तो आना चाहिए भाई. माझा दिवस थोडी आहे. असू दे पण तू पण 19 नंतर तू त्यात आहे ना जर्नी मध्ये. या दिवसामुळे तू आहेस ना. चला का ओके. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी दादा वहिनी. हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू. कॉंग्रॅच्युलेशन. 19 वर्ष पूर्ण झाले म्हणून. पहिले ते बघतील कसा बनलाय. दादांना भरवा, दादांना भरवा कधीतरी. सनी किती वाजता येईल? सनी उद्या डायरेक्ट. मोमेंट कॅप्चर. मुलाला भरवा, मुलाला भरवा. त्याला ते सम्राटला आधी. ऐसा घे. आई हे घ्या. आई द्या. दे ना दे ना घ्या. दे ना अहो तू, घ्या. दे ना. अहो काय नाही घ्या. द्या दोघांना. दे ना तू. घ्या ना. काय नाही. अहो द्या. मी आहे. या या मी पण आहे. रचनाने गिफ्ट आणले. नाही नाही ऑन द स्पॉट तुम्ही सांगितलं सेलिब्रेशन चालू आहे. मी घेते पहिले. तू आई बर्थडे गिफ्ट द्या. रचनाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. अरे मला पण. मग तुम्हाला काय असं सोडणार का मी. रचनाने दिलेला गिफ्ट सनी आणि रचना काकींचे असते. हा ते उघडते. तो देतो आशीर्वाद. काय आशीर्वाद आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. पूर्ण नका खाऊ. प्रेम वाटत. हॅपी अॅनिव्हर्सरी. बाबा मला एवढं मोठं मला वाटणारा कोण नाही.
तुला हवाय? थोडं तर फुला तुला आवडलं नाही वाटतं? फुलाच्या खा दिवसात बा, खा. नाईस छान झाला हा प्लम केक बाबांचा फेवरेट आहे आमच्या बाबांचा फेवरेट आहे. फुलाला सॉरी तुम्ही एकदम असं ऑन द स्पॉट बोलवतात आम्हाला तुमच्या हे तर सेलिब्रेशन मजा मध्ये. आहे. ते तर आहेच. बहिणींचा ड्रेस मला आवडलाय, छान वाटतो एकदम. रचनाची. तुझ्याकडे आहे ना असं सेम मी असं पण का आता- घेतलंय असं मला वाटतं. तुझं आहे का? तिकडनं खालदरमधनं असं मला वाटतं मी त्या काय दीपकच्या घेतलंय. समोर आनंदी आहे ना कोण आहे आनंदी? तुला नाही का भरपूर अरे, घेतले? छान आहे. भरपूर घेतले तिच्याकडे त्यातलं आहे. आहे तिच्याकडे छान आहे खूप छान छान. आहे. हो मला तुझं घेऊन जा, जाईन मी. खरंच आहे. आनंदी पुढे हो. दीपक किती छान वाटतोय ना दीपकच्या एकदम. समोर ओपन झालंय स्टोर हो. छान तू बोलले मला लास्ट टाइम नवीन तुम्हाला आहे. आवडतात ना असे वाले नाही, नाही, भरपूर आहे. variety सारखे बरं चांगला योगायोग होता म्हणजे झटकन दिसला समोर. बरोबर लागला. ते खोलता बोलत नाही. नाही खोला फार तुम्ही प्रेम- फार प्रेमाने दिलेलं आहे. आई तर गॅस बंद करता फारच प्रेमाने दिले ना मी काय करू पॅकिंग मी नाही केली आहे पण सॉरी आता माझ्याकडे जे घरात होतं ते मी आणलं अरे कशाला नाही असं थोडी असं गिफ्ट होना चाहिए बड़े हो या छोटे हो आहा, गिफ्ट बनता है क्या बात आहे. ओ फ्रेग्रेन्स बघा दादा बॉटल छान. हे तर बातच भारी. सनी वापरतो हा वाला. हे आवडले ना तुम्हाला क्लच सुंदरच आहे. मस्त वाटतं ना माइल्ड एकदम ह्यांना स्ट्रॉंग आवडतं पण कोणाला? क्युकंबरचा वास येतं का हा. है ना येस. काकीने तिघांना केलं. तुम्ही लावा म्हणाव पहिला बघू जमतं का. दुसरं कोण म्हणजे आता दुसरं हे काढायचं आहे ना. आणि पुढे काय स्टोरी. मला पण माहिती कसं करतात तुम्ही उघडा आता नाहीतर मी त्याचं काहीतरी गेम करायची. दाखवा हा नवीन असल्यामुळे टाईट धन्यवाद येते. धन्यवाद आभारी आहे. काय नसल्यावर नवीन असल्यामुळे टाईट येते. घरीच आहे. नक्की ना बघ नाही तर मी कायम उघडताना येते मला कलर छान आहे ना हा सुंदर आहे. अगो बी नाहीसच छान चांगलं दिसते तुला मॅचिंग झाली बघ. निहार तर engagement.